म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस सुरुवात करताना योग्य डिस्ट्रीब्युटरची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शेकडो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असताना योग्य डिस्ट्रीब्युटर नक्की कोण हे कसं ठरवायचं, ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. नमस्ते भूषण. हॅलो निरंजन. जिव्हाळ्याचा विषय परत एकदा, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर निवडताना वाह, छान वाटतंय बोलताना. येस, राईट. सो तुम्ही स्वतःही एक डिस्ट्रीब्युटर आहात. मी क्रिसेंट ही तुमची फर्म ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तर तुम्ही त्याच क्षेत्रात आहात, तरी तुम्ही ग्राहकांना काय सल्ला द्याल की योग्य म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कोण हे ग्राहकांना कसं ठरवायचं? योग्य म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर समजून घेताना आधी आपण त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घेऊयात की म्युच्युअल फंड हे एक माध्यम आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचं. ओके, किंवा जगातल्या कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला योग्य माध्यम हे म्युच्युअल फंड असू शकतं. बीट मग तो लिक्विड ॲसेट क्लास असेल, डेट असेल, कमोडिटी असेल, इक्विटी असेल, रिअल इस्टेट असेल. सो आता प्रश्न जो तुम्ही घातला आहे की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर योग्य कसा, हे ग्राहकांना कसं ठरवायचं आहे, तर ॲक्च्युली ग्राहकाची गरज काय आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट कुठल्या पॅटर्नमध्ये करायची आहे. जेव्हा मी पॅटर्न असा शब्द वापरतो म्हणजे त्याला ॲक्च्युली फक्त इक्विटी प्रकारच्या विभागात जायचं आहे का, त्याला डेट सेफ्टी ॲसेटमध्ये जायचं आहे, किंवा त्याला कमोडिटी हा सगळ्यात सेफ ॲसेट वाटतो त्याच्यात जायचं आहे, सोनं चांदी अशा प्रकारची कागदावरची गुंतवणूक करायची. तर आधी इन्व्हेस्टरचं हे ठरणं गरजेचं आहे की त्याला कुठल्या प्रकारामध्ये गुंतवणूक करायची. आता हे इन्व्हेस्टरचं ठरलं पाहिजे असं जेव्हा मी म्हणतो, तर हे जर इन्व्हेस्टरला ठरवता आलं असतं तर मग त्याने इझिली ठरवलंच असतं. आणि म्हणूनच म्युच्युअल फंड वितरकाची गरज आहे हे ठरवण्यासाठी. आणि आपण विचार करतोय की योग्य म्युच्युअल फंड वितरक कसा निवडायचा आहे. सो योग्य म्युच्युअल फंड वितरक डिस्ट्रीब्युटर हा निवडताना काय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. एक तर त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. दुसरं, त्याचा फक्त म्युच्युअल फंडातला एक्सपिरियन्स काउंट न होता त्याचा होलिस्टिक एक्सपिरियन्स कसा आहे. त्याला स्पेसिफिक जर काही आपण एखाद्या इंडस्ट्रीत काम करत असू आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीबद्दल त्याला काही जाण आहे का, आणि त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्याने आत्तापर्यंत गुंतवणूक घेतली आहे का. सो ह्याच्यात आपल्याला काय कळणार आहे की तो टेक्निकली किती नॉलेजेबल आहे, त्याला प्रत्येक क्षेत्राचं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांचं ज्ञान हे कसं अवगत आहे ह्याच्याबद्दलची आपल्याला माहिती होणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय येतो की तो आपल्याला कुठली प्रलोभनं दाखवत नाही आहे ना. म्हणजे तो फक्त आपल्याला मी तुम्हाला 20% परतावा मिळून देईल, मी तुम्हाला 25% परतावा मिळून देईल, मी 3 वर्षात तुमचे पैसे दामदुप्पट करून देईल, अशा काही गोष्टींवर बोलतोय की तो ॲक्च्युली टेक्निकली ॲसेट ॲलोकेशन कसं असलं पाहिजे. 100 रुपयाची जर मला गुंतवणूक करायची आहे तर त्याची विभागणी वेगवेगळ्या ॲसेटमध्ये कशी झाली पाहिजे, ह्याचा त्याचा की पोर्टे कसा आहे, ह्याच्यात त्याची कमांड कशी आहे, त्याने आत्तापर्यंत असं किती लोकांचं काम केलेलं आहे आणि खरोखरीच असं ॲसेट ॲलोकेशन करून लोकांना योग्य परतावा मिळून दिला आहे की नाही दिला आहे, लोकांना फायनान्शियल फ्रीडम अचीव करून देण्यात किती मदत केलेली आहे. आणि अल्टिमेटली ह्या सगळ्याचा गाभा जो आहे निरंजनजी, की जसं आपण पुणे मुंबईत खूप मोठे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत असं विचार केला तर ही सत्यता नाही आहे निरंजनजी. छोट्या छोट्या गावांमध्ये पण उत्तम काम करणारे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत, परंतु ते डिस्ट्रीब्युटर देखील योग्य माहिती पुरवतायत की नाही. म्हणजे आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स 2-3 बघितले तर हे प्रामुख्याने बघितले जावे आणि मग त्या म्युच्युअल फंड वितरकाची निवड व्हावी. कारण आपण जेव्हा हार्डकोर मनी आपला इन्व्हेस्ट करणार आहोत तर एक तर रेफरन्समधून आपल्याला कोणी मिळतंय का, कारण ट्रस्ट फॅक्टर हा खूप महत्त्वाचा. आणि मला ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून असं कायम वाटतं की ट्रस्ट डेफिसिट जिथे आहे तिथे इन्व्हेस्टमेंट ही कधीच कामी येणार नाही किंवा ती फळाला येणार नाही. पण जिथे ट्रस्ट आहे तिथे डेफिनेटली ती इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने होईल. आणि म्हणूनच तो ट्रस्ट देखील महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो डिस्ट्रीब्युटर जर रेफरन्समधून असेल तर नथिंग लाईक इट.
आता ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि मग तो मार्केटमध्ये तो किती वर्षांपासून आहे, त्याने किती उत्तम डिलिव्हरी दिलेली आहे, त्यांनी जर त्याच्या 5-10 कस्टमर्सशी आपल्याला बोलणं करून दिलं तर त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ कसा डिझाईन केला आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये बदल कसे केलेले आहेत, सेक्टोरियल फंड काही घेतलेले आहेत का, अशा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आणि मग आपल्याला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा आपला कसा असावा आणि तो आपल्या गरजांना योग्य न्याय देऊ शकतो का, आपल्याला वेळ देऊ शकतो का, या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार हा करायचा आहे. आणि तो एकटी व्यक्ती काम करते की ती टीम म्हणून त्याच्याकडे आहे. कारण आपण कोरोनासारखा पिरियड निरंजनजी बघितलाय. जर एक सिंगल हँडेड व्यक्ती असेल तो व्यवसाय सांभाळणारं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून, आणि उद्या जर त्याला काही झालं ओके, तर आपली इन्व्हेस्टमेंट ही वाऱ्यावर जाणार आहे का, आपल्याला त्याचा सगळ्या गोष्टी कळणार आहेत का, हे सगळं समजून घेऊन, म्हणजेच त्याची टीम असणं हे गरजेचं आहे. आणि तर आपल्याला म्हणजे ती व्यक्ती अवेलेबल नसेल तर आपल्याला माहिती ही त्याच्या टीमकडून घेता येते, आपल्याला सर्व्हिस ही योग्य मिळण्यास मदत होते. आणि वेळोवेळी आपल्याला गोष्टींची इन्फॉर्मेशन म्हणजे गव्हर्नमेंटचा पॉलिसीचा इन्व्हेस्टमेंटवर होणारा परिणाम, किंवा मग मार्केटचे अपडेट, किंवा मग सामाजिक वेगवेगळे बदल जे घडत आहेत त्याच्याबद्दलची माहिती, अशा वेगवेगळ्या घटना या त्या इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवणारा तो डिस्ट्रीब्युटर आहे का. म्हणजे मला माझ्या बाबतीत नक्कीच सांगायला आवडेल निरंजनजी, कारण क्रिसंट ही संस्था या सगळ्या अँगलने, म्हणजे ज्याला आपण 360 डिग्री अँगल म्हणतो, कुठलेही इन्व्हेस्टर ॲक्वायर करताना किंवा कुठल्याही इन्व्हेस्टरशी नवीन नातं जोडताना या सगळ्या घटकांचा विचार करते. म्हणजे आम्ही छोट्यातल्या छोट्या गावात जाऊन देखील म्युच्युअल फंड चा प्रसार हा कसा होईल, लोकांना योग्य गुंतवणुकीचा मार्ग कसा मिळेल, लोकांना इन्व्हेस्टमेंटची शिस्त कशी लागेल, योग्य मॅच्युरिटी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कशी येईल, हा प्रयत्न कायम करत राहिलोय आणि करत राहू. ओके, सो ही सामाजिक जाणीव ठेवूनच क्रिसंट कायम काम करत राहिलेलं आहे. आणि अल्टिमेटली फक्त टार्गेट रिटर्नचं न ठेवता, कारण रिटर्न हे बाय प्रॉडक्ट आहे, लोकांचं योग्य इन्व्हेस्टमेंटचं ॲसेट अलोकेशन कसं होईल, त्यांचे फायनान्शियल गोल हे त्या वेळी कसे अचीव होतील आणि त्यातून त्यांना योग्य परतावा, योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, इकॉनॉमीचा ॲव्हरेज रिटर्न हा त्यांच्या पोर्टफोलिओला कसा मिळू शकेल, या सगळ्यांचा सारासार विचार करत राहिलेला आहे. आणि म्हणूनच मला क्रिसंटबद्दल स्वतः क्रिसंटमध्ये काम करण्याचा स्वतःबद्दल आदर आहे आणि क्रिसंटबद्दल देखील आदर आहे. वा, म्हणजे हे खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत की हे प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजेत की डिस्ट्रीब्युटर निवडताना या ही चेकलिस्ट आहे तुम्ही जी आत्ता सांगितलीत ती, आणि हे सगळे मुद्दे हे तपासून बघून मगच तो डिस्ट्रीब्युटर फायनल हा केला पाहिजे. डिस्ट्रीब्युटरचा इंडस्ट्रीतला ट्रॅक रेकॉर्ड तपासायचं म्हणलं तर कोणकोणत्या गोष्टी या बघायला हव्यात? काही पार्ट आपण पहिल्या प्रश्नात निरंजनजी कव्हर केलाय, परंतु आता डिस्ट्रीब्युटरचं ट्रॅक रेकॉर्डच चेक करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी की तो आपल्याशी प्रायमा फेसी प्राथमिक डिस्कशन आपलं त्याच्याबरोबर जेव्हा होणार आहे तर तो डायरेक्ट प्रॉडक्टवर येतोय का. ओके, कोणीही इन्व्हेस्टर जर त्याच्याकडे गेला, सर हा फंड आलाय, नवीन बाजारात आलाय, किंवा हा फंड आहे, हा 5 स्टार रेटेड आहे, ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, इतकी करा, एवढा परतावा मिळेल, असं डायरेक्टली सांगून इन्व्हेस्टमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय की ॲक्च्युली इन्व्हेस्टरची पार्श्वभूमी समजून घेतोय, त्याची रिस्क घेण्याची मानसिकता समजून घेतोय, ओव्हरऑलच त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड समजून घेतोय. या सगळ्या गोष्टींची जाणीव, म्हणजे जाणीव हा शब्द चुकीचा ठरेल, पण ह्या सगळ्या घटकांचा विचार करून, सारासार विचार करून, आणि मग त्या इन्व्हेस्टरचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, फायनान्शियल फ्रीडम रिलेटेड, फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड त्या गुंतवणूकदाराने कसा विचार केला पाहिजे. म्हणजे आता एक उदाहरण मी तुम्हाला देईल निरंजनजी, की माझ्याकडे म्हणजे क्रिसंटकडे, माझ्याकडे मी जेव्हा म्हणतो तेव्हा क्रिसंटकडे अगदी 500 रुपये महिना गुंतवणूक करणारी व्यक्ती देखील आहे आणि 2 कोटी रुपये महिना गुंतवणूक करणारी व्यक्ती देखील आहे. सो इतकी व्हरायटी ऑफ क्लायंट आम्ही सांभाळतो. आता अशा पद्धतीचा एवढा व्हरायटी ऑफ क्लायंट सांभाळताना प्रत्येक वेळी तारेवरची कसरत आहे. कारण 500 रुपये जो व्यक्ती गुंतवणूक करतोय, मे बी त्याचे फायनान्शियल गोल्स खूप मोठे असतील, कारण त्याच्याकडे पैशाचीच वाणव आहे किंवा इन्कम कमी आहे आणि म्हणूनच तो तेवढी छोट्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतोय. मे बी जी व्यक्ती 2 कोटी रुपये महिन्याला देते त्याला अगदी फायनान्शियल फ्रीडम त्यांनी ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे, मग त्याचा गोल अगदी वेगळा असू शकतो. म्हणजे माझ्याकडे ज्या व्यक्तीची अशी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचा गोल आहे
की त्यांचा मुलगा जेव्हा 25 वर्षाचा होईल त्याला इंडस्ट्री घालायची आणि त्याला काही मोठा त्याच्यासाठी रक्कम लागणार आहे, ती रक्कम त्याची तयार व्हावी. आणि बट ऑब्वियस त्या मुलाला देखील ते तसंच लहानपणापासून बाळकडू देत आहे की त्यांनी एक चांगला इंडस्ट्रियलिस्ट व्हावं. सो असं सगळं ट्रॅक रेकॉर्ड जर एखाद्या व्यक्तीचं असेल किंवा अशा सगळ्या गोष्टी चेक करून, म्हणजे तो डिस्ट्रीब्युटर किती ओपन आहे की त्याच्या 4 इन्व्हेस्टर्सची माहिती द्यायला. मे बी इन्व्हेस्टर स्वतःहून बोलणार नाही, नावं सांगण्याची काहीच गरज नाहीये निरंजनजी, पण हे इन्व्हेस्टर्स किती काळापासून आहेत, ह्यांनी कशा प्रकारे गुंतवणूक ही केलेली आहे आणि त्या गुंतवणुकीला डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्ही कसं सामोरं गेलेलं आहात किंवा त्यांना वेळोवेळी योग्य गुंतवणूक त्यांची करून घेण्यासाठी तुमचं व्हॅल्यू ॲडिशन काय झालेलं आहे, याचं पूर्ण एक सारासार थॉट हा आपल्याला येणाऱ्या नवीन गुंतवणूकदारासमोर मांडायचा आहे. आणि हे जी कोण व्यक्ती मांडतीये ती व्यक्ती योग्य डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्या व्यक्तीचं ट्रॅक रेकॉर्ड योग्य आहे. कारण आज जनरली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हटलं तर त्याला तुम्ही एमपीच्या साईटवर जाऊन चेक करू शकता, जी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अशी सेंट्रल गव्हर्नमेंटने सेबीच्या माध्यमातून उभी केलेली जी संस्था आहे, तिथे स्ट्रेट तुम्हाला त्या म्युच्युअल फंडचं नाव, गाव, पत्ता, ईमेल, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. काळाच्या ओघात त्याचं ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा तिथे येईल, हे एम्फी बघतंय. ओके, सो हे सगळं इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्येच चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने ते ट्रॅक रेकॉर्ड हे चेक होऊ शकतं. ॲट दी सेम टाईम तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला जात आहात तेव्हा जर तुम्ही रेफरन्समधून गेलात, म्हणजे माझ्याकडे जर कोणी रेफरन्समधून व्यक्ती आली तर मला असं वाटतं की 50% तिथेच काम माझं झालेलं आहे, कारण तो ट्रस्ट हा तिथेच तयार झालेला आहे. ओके, परंतु तो ट्रस्ट तयार होताना तुम्ही ज्यांच्या थ्रू, ज्या माध्यमातून पोहोचलेला आहात त्यांच्याशी आधी अर्धा तास 1 तास चर्चा करायला हरकत नाही की तुम्ही किती काळ इन्व्हेस्टमेंट करताय, या व्यक्तीने तुम्हाला नक्कीच तेवढं वेळ दिलेला आहे का, त्यानंतर तुमची प्रत्येक गुंतवणूक होताना ती गुंतवणूक तुम्हाला समजून सांगितली गेली आहे का, मग ती सेक्टर स्पेसिफिक असेल किंवा तो डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल का, कुठलीही गोष्ट असेल तर ती समजून घेण्यात आणि समजून सांगण्यात त्याचा किती खारीचा वाटा आहे ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून, हे सगळं समजून घेऊन मग आपण डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचलो आणि त्याचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करून जर तिथपर्यंत पोहोचलो तर आय थिंक देर विल बी नो इश्यू. परफेक्ट. सो म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलाच आहे, पण तरीही हे डिस्ट्रीब्युटर केवळ ठराविक प्रॉडक्ट्सच विकण्यावर भर देत नाहीये ना, सुरुवातीचं एक इंट्रो संपून, हे कसं जोखायचं? आता बेसिकली आपण परत की आपण आधीच्या प्रश्नात काही यातलं पार्ट कव्हर केलाय, पण डिस्ट्रीब्युटर फक्त प्रॉडक्टवर भर देत नाहीये ना, हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटरच्या समोर बसतो, सर हे 4 फंड किंवा मॅडम हे 4 फंड हे 5 स्टार रेटेड आहेत किंवा 4 स्टार रेटेड आहेत, त्यांनी एवढा रिटर्न दिलाय, 25% दिलाय, 30% दिलाय ना, आता तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. कारण बऱ्याचदा निरंजनजी असं होतं की ज्या फंडने मागच्या 3-4 वर्षात खूप जास्त परतावा दिलेला असतो तो पुढची 3-4 वर्ष देऊ शकत नाही किंवा देत नाही, असं हिस्ट्रीने सांगितलंय भारतात येणाऱ्या म्युच्युअल फंडच्या संदर्भात. सो मग हे ओळखण्याची कुवत त्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे आहे का, ओके, किंवा त्या पद्धतीचा रिसर्च करण्याची त्याची मानसिकता, कॅपॅसिटी, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं एज्युकेशन त्याच्याकडे आहे का, त्याचा कनेक्ट त्या इंडिव्हिज्युअल कंपनीच्या फंड मॅनेजर बरोबर आहे का, ॲनालिस्टशी तो किती बोलतो, कुठल्या कुठल्या ॲनालिस्टशी बोलतो, सेक्टर स्पेसिफिक बोलतो की फक्त फंड स्पेसिफिक बोलणं होतं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी चेक ह्या झाल्या पाहिजेत एक. आणि दुसरं, प्रॉडक्ट विकण्यावर तो भर देतोय का, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे सिंपल तपासण्याचं म्हणजे सिंपल ह्याच्यातून असं आपल्याला सांगता येईल की नवीन फंड बाजारात आला की डिस्ट्रीब्युटर फोन करतो. आता रोज एक नवीन फंड येतो, म्हणजे प्रत्येक फंडच म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओत पाहिजे हा अट्टहास डिस्ट्रीब्युटर का करतोय किंवा इन्व्हेस्टर देखील का करतोय, हे दोघांनाही हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण समजा सेक्टर स्पेसिफिक फंडचा विचार करतोय आणि समजा मी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड अशा एखाद्या पूर्वी आलेल्या फंडात इन्व्हेस्टमेंट केली आहे, मग आता बाजारात नवीन एका म्युच्युअल फंड कंपनीचा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड आला, तर मग डिस्ट्रीब्युटर मला परत फोन करतोय का त्याच सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नवीन फंडाच्या माध्यमातून. सो जर करत असेल तर त्याचं खरंच त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, आधी आपण केलेल्या त्या सेक्टरमधले त्या पर्टिक्युलर सेक्टरमधल्या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार आहे, किंवा आपण त्यातच ॲडिशनल टॉपअप का करत नाहीये, हा नवीनच फंड आपल्याला का सांगितला जातोय, ह्याची तपासणी ह्या छोट्या छोट्या गोष्टी
गोष्टी आहेत आणि ह्या इन्व्हेस्टरनी ह्या तपासून बघायला हव्यात. कारण रोज उठून नवीन 10 फंड येणार आहेत. मग आपण काही प्रत्येक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. आणि असं करून निरंजनजी माझ्यासमोर असंख्य पोर्टफोलिओ येतात की अगदी 10 लाखाची गुंतवणूक आहे पण 50-60 फंडांमध्ये इन्व्हेस्ट केली, किंवा मी ह्याही पोर्टफोलिओला अक्रॉस आलेलो आहे की 5 कोटीची गुंतवणूक आहे पण 350-400 स्कीम्स आहेत. मग हे खरोखरीच चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण डायव्हर्सिफिकेशनच्या नावाखाली ओव्हर डायव्हर्सिफिकेशन होता कामा नये. आणि म्हणूनच ठराविक प्रॉडक्टवर भर देत नाही हे तपासताना आपली गुंतवणूक आपल्या फायनान्शियल गरजांनुसार होतीये आणि सारखं सारखं नवीन प्रॉडक्ट आपल्याला दिलं जात नाहीये ना, याची तपासणी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदीच नाही. तुम्ही जे आत्ता उल्लेख केलेत की काय 100-100, 200-200 फंड्स हे पोर्टफोलिओला आहेत ज्याची खरोखर आवश्यकता नाहीये. म्हणजेच मला परत याच्यात एक वाक्य नक्की ऍड करायला आवडेल निरंजनजी, कारण आमचं ॲम्फी कायम सांगतं म्युच्युअल फंड सही है. त्याच्या पुढे जाऊन मी जोडतो म्युच्युअल फंड हे नक्की सही है, क्या आपका पोर्टफोलिओ सही है. बरोबर बरोबर. तर ह्याच्यावर लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. पुढे जाऊया भूषणजी. डिस्ट्रीब्युटरचं फी स्ट्रक्चर, कमिशनचं प्रमाण या गोष्टी ग्राहकांनी कशा तपासून बघाव्यात? ह्या नक्कीच तपासल्या गेल्या पाहिजेत. किंबहुना तोच डिस्ट्रीब्युटर नेमावा की जो ट्रान्सपरंटली ह्या गोष्टी सांगतोय. ओके. सो आता क्रिसंटचा जर विचार केला तर निरंजनजी आमच्या वेबसाईटवर क्लिअर कट आम्ही कमिशन डिस्क्लोजर असं स्टेटमेंटच एक मोठं ठेवलेलं आहे. कोणी जाऊन तिथे चेक करू शकतं की कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केल्या तर काय रेंजमध्ये क्रिसंटला कमिशन मिळतं. एक तर ही ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढे जाऊन असं कुठल्याही गुंतवणूकदाराला वाटायला नको की फक्त कंपनीनेच चांगले पैसे कमवलेत किंवा त्या डिस्ट्रीब्युटरने चांगले पैसे कमवले, मला तो परतावा मिळालेला नाही आणि मग त्याचं दुःख करत बसण्यास काहीच मिनिंग नाही. ॲट दी सेम टाईम यातला पुढचा मुद्दा असा आहे की जेव्हा तो डिस्ट्रीब्युटर सर्व्हिस आपल्याला देतोय, जेव्हा तो वर्षातून वर 1-2दा आपल्याला भेटतोय, त्याचे 1-2 तास दरवेळी आपल्यासाठी खर्च करतोय आणि ते सगळं करताना ॲट दी सेम टाईम मार्केटच्या बदलांचा पूर्ण लक्ष घालून त्या वेळी त्या घटनांचा, त्या बदलांचा, सगळ्या सारासार गोष्टींचा विषय आपल्या पुढे मांडतोय वेगवेगळ्या माध्यमातून. मग मे बी तो व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून असेल, मे बी तो एखाद्या ऑडिओच्या माध्यमातून असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, किंवा तो काही इन्व्हेस्टर मीट घेऊन ते हे सांगत असेल. म्हणजे आम्ही बऱ्याचदा इन्व्हेस्टरच्या मीटिंग्स घेतो, कॉमन मीटिंग घेतो आणि तिथे असे बरेचसे विषय हे मांडतो. कारण प्रत्येक इन्व्हेस्टरशी इंडिव्हिज्युअली हे बोलत राहणं हे थोडं अशक्य आहे निरंजनजी. कारण जर मी व्यवसाय वाढवण्याचा विचार करतोय तर याचा अर्थ असा नाही की मी खूप नंबर ऑफ इन्व्हेस्टर वाढवले पाहिजे, पण माझी स्वतःची सामाजिक बांधिलकी या नात्यातून मी कायम असं म्हणतो की अगदी 500 रुपयाची गुंतवणूक करणारी व्यक्ती जरी आली आमच्याकडे किंवा आम्ही कम अक्रॉस झालो, त्याच्यापर्यंत पोहोचलो, तरी आम्ही आनंदाने त्या इन्व्हेस्टमेंटचा स्वीकार करतो. किंबहुना आपण ज्या कमिशनचा आणि फी स्ट्रक्चरचा विचार करतोय तर त्यातून फारसं काही मिळताना दिसत नाही. कारण मोठा व्हॉल्यूम असेल तरच पैसे येताना दिसतात. कारण सेबीने इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर प्रत्येक फंड स्पेसिफिक कॅटेगरायझेशन पण केलेलं आहे आणि ॲट दी सेम टाईम त्या कॅटेगरीमध्ये त्या फंडने कुठली साईज अचीव केली, म्हणजे किती खर्च या त्या फंड हाऊसला त्या फंडाच्या अगेन्स्ट एक्सपेन्स रेशो म्हणून हा लावता येतो, खर्च म्हणून लावता येतो, ह्याला देखील कॅप घातलेली आहे. सो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्याच्यात अतिशय उत्तम ग्राहकांच्या हिताचं काम करतंय आणि म्हणूनच आम्हाला ओपनली हे सगळं ट्रान्सपरंटली डिस्कस करायला इन्व्हेस्टरबरोबर काहीच त्यात म्हणजे माझं तरी दुमत नाही आहे. आणि हे सगळं घडताना आमचं कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट हे RTA माध्यमातून म्हणजे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट जे आहेत, म्हणजे ज्याला आम्ही कॅम्स आणि कार्वी नावाच्या या ज्या संस्था आहेत, यांचं जे इयरली किंवा हाफ इयरली स्टेटमेंट इन्व्हेस्टरच्या मेलबॉक्समध्ये येतं, तर त्याच्यात या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की फंड स्पेसिफिक किती ब्रोकरेज दिलेलं आहे आणि काय काय पैसे गेलेले आहेत. फी स्ट्रक्चरबद्दल तुम्ही विचारलं, आम्ही वेगळी कुठलीही फी चार्ज करत नाही आणि नियमाने जर मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तर मी वेगळी फी आकारू शकत नाही. तर ग्राहकांना माझी कळकळीची विनंती आहे, कुठलंही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, इथे मी सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरबद्दल बोलत नाही आहे, तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याला कुठलीही फी देऊ नका, कारण त्याला कमिशनच्या स्वरूपात पैसे हे
म्युच्युअल फंड कंपनीकडून त्याच्या खात्यात तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट हे मिळत आहेत. आता हे पैसे काही म्युच्युअल फंड कंपनी खिशातून काढून देत नाही. आपण त्या फंडाला जे काही एक्सपेन्स चार्ज म्हणून वार्षिक देतो, मग तो 1% असेल, 1.5% असेल, 2% असेल, त्यातूनच काही पैसे काढून हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. तर हे विषय ग्राहकांनी समजून घ्यावे, म्हणजे ती अडचण येत नाही. परंतु हे सगळं करताना डिस्ट्रीब्युटरचं महत्त्व देखील तितकं आहे. आणि म्हणूनच आपण पहिल्या 2-3 प्रश्नात जे समजून घेतलं की त्याचं ज्ञान, त्याचं सेक्टर स्पेसिफिक ज्ञान, पोर्टफोलिओ ॲलोकेशन करण्याची त्याची पद्धत, ॲसेट ॲलोकेशन करण्याची त्याची पद्धत, आत्तापर्यंत त्यांनी सांभाळलेले पोर्टफोलिओ, त्याचा असणारा एक्सपिरियन्स, इकॉनॉमीबद्दल त्याचा असणारा अभ्यास, या सगळ्या गोष्टी जर तो तुमच्यासमोर ठेवत असेल आणि तुमच्या पारड्यात त्याचं योग्य वजन पडत असेल, योग्य परताव्याच्या स्वरूपात पडत असेल, तर तो जस्टिस तो देतोय असं मला वाटतं. परफेक्ट. म्हणजे ही क्लॅरिटी, ही ट्रान्सपरन्सी असणं खूप आवश्यक आहे. आणि क्रिसेंटच्या संदर्भात तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे या दृष्टीने की त्यात कुठेही काही हे नाही आहे, सगळं जे काही आहे ते ऑन पेपर आहे, तुमच्या वेबसाईटवर आहे. सो प्रत्येक नवीन क्लायंट किंवा एक्झिस्टिंग क्लायंट्स हे तुमचे ते चेक करू शकतात. पुढे जाऊया आपण. कस्टमर सर्व्हिस उत्तम असणं यात कोणकोणत्या गोष्टी येतात? अगदी उत्तम प्रश्न आहे निरंजनजी, कारण आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीत आहोत असं मी कायम प्रत्येक इन्व्हेस्टरला सांगतो, किंवा नात्यातल्याही प्रत्येक व्यक्तीला, किंवा तुम्हालाही मित्र म्हणून कायम सांगत आलेलो आहे. सो कस्टमर सर्व्हिस याचा अर्थ बऱ्याचदा असं होतं की लोकांच्या अपेक्षा या खूप असतात आणि सर्व्हिस या शब्दाला अंत नाही आहे निरंजनजी. म्हणजे एक उदाहरण म्हणून देतो की मला रात्री 12:30 वाजता सुद्धा कधी फोन येतात. म्हणजे आता ते जर परदेशी असतील आणि त्यांच्या तिथे त्यावेळी जर दिवस असेल आणि त्या वेळेतच त्या जर व्यक्तीला बोलण्याची संधी मिळणार असेल, तर स्वाभाविक आहे ती व्यक्ती त्यावेळी फोन करणार आहे. तर ही मानसिकता डिस्ट्रीब्युटरने ठेवणं गरजेचं आहे, जर त्याला पुढे त्या क्षेत्रात मोठी झेप घ्यायची आहे, उंच उडी मारायची आहे, किंवा व्यवसाय मोठा करायचा आहे. तर सर्व्हिसचा हा एक पार्ट असू शकतो. रेग्युलर कस्टमरशी कनेक्ट करणं हा देखील एक सर्व्हिसचा पार्ट आहे. रेग्युलर कनेक्ट करणं म्हणजे काय, की सारखं रोज उठून फोन करायचा आहे, मार्केट खाली आलं सर पैसे लावा, मार्केट वर गेलं सर पैसे काढून घ्या, तर असा त्याचा अर्थ नाही आहे. कारण हे काही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट किंवा ही गुंतवणूक काही इंट्राडे ट्रेडिंग नाही आहे. परंतु जर मार्केट खरोखरीच काही मोठ्या कारणामुळे खाली गेलेलं असेल, तर ते धारिष्ट्य दाखवून एकतर स्वतःहून फोन करणं एक, किंवा जर फोन केला जात नसेल, कारण सर नंबर ऑफ इन्व्हेस्टर जास्त असतील, तर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी बोलणं थोडंसं अवघड आहे. तर ॲटलिस्ट ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवणं की हे का घडतंय, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, ओके, हे जर खरोखरीच तो विषय मोठा असेल तर, कारण मार्केट वर जाणं खाली येणं हा मार्केटचा गुणधर्म आहे. आता हा सर्व्हिसचा पार्ट झाला. किंबहुना जर खरंच काही स्पेसिफिक रिझनमुळे मार्केट वेगानं खाली येत असेल, आता याचं एक उदाहरण तुम्हाला देतो निरंजनजी. साधारण 23 मार्च 2020ला आपले लाडके प्राईम मिनिस्टर यांनी डिक्लेअर केलं की आज रात्री 8 पासून आपण लॉकडाऊन डिक्लेअर करत आहोत आणि उद्यापासून शक्यतो कामाव्यतिरिक्त जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त लोक बाहेर दिसणार नाही आहेत, अदरवाईज त्यांच्यावर कारवाईही केली जाईल. तर हे जेव्हा घडलं, माणूसच रस्त्यावर नाही आहे आणि अचानकपणे जगभरातल्या इकॉनॉमी ह्या कोसळायला लागल्या, मार्केट वेगानं खाली यायला लागलं, तर क्रिसंटनं हे नक्कीच धारिष्ट्य दाखवलं आहे की लोकांना स्वतःहून फोन केलेत. म्हणजे इमिडिएटली 2 एप्रिलला निरंजनजी आपण एक मोठा ऑनलाईन सेमिनार घेतला. त्याच्यात एक चांगल्या वेल नोन इकॉनॉमिस्टला स्पीकर म्हणून बोलवलं. मी स्वतः बोलतो. 550-600 लोकांनी त्या सेशनला कनेक्ट केलेलं होतं आणि मला त्याचा खरोखरीच समाधान मिळालं की मी घरात राहून देखील लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लोकांना योग्य सेवा पुरवू शकतो, ज्याच्यातून लोकांची सक्सेसफुली मनातली भीती काढण्यात आम्ही यशस्वी झालो. कारण 2008 हे मी जवळून बघितलं होतं, जेव्हा फायनान्शियल क्रायसिस झालेले होते. सो जेव्हा क्रायसिस येतात, म्हणजे आपण सारथीची गरज कधी आहे असं जेव्हा म्हणतो, म्हणजे आपण कृष्णाला कायम अर्जुनाचा सारथी म्हणून संबोधत होतो, तर त्याला गरज कधी होती, तेव्हा कृष्ण त्याच्याबरोबर उभा होता आणि ठामपणे उभा होता. तर अशा मोठ्यानं वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत, तेव्हा तुमचा डिस्ट्रीब्युटर तुमच्या पाठीशी किती उभा आहे, त्याला त्यातलं खरंच ज्ञान आहे का, तो वेळोवेळी ह्या गोष्टी आणि या सर्व्हिसेसचा तुम्हाला फायदा कसा करून देतोय. म्हणजे मी जे उदाहरण देत होतो, तर त्याच्यात आम्ही सांगायला अभिमान वाटतो निरंजनजी की 2.5-3 महिने जे आम्ही घरात होतो, आम्ही म्हणजे आपण सगळेच घरात होतो आणि त्यानंतर आम्ही इक्विटी मार्केट
मार्केटशी जोडल्यामुळे आम्हाला सर्व्हिस ओपन होती, ऑफिस ओपन होतं आणि त्यामुळे आम्हाला जाणं अलाउड होतं. पण बरीच लोक बराच काळ घरात होती. तर आम्ही त्या स्पेसिफिक 2.5-3 महिन्यांच्या कालावधीत साधारणतः 48-49 लाख रुपयांच्या SIP ॲड केल्यात, इन्व्हेस्टमेंट ॲड केल्यात आणि ऑलमोस्ट 30 करोड रुपये लमसम फॉर्ममध्ये इन्व्हेस्टरचे घरी बसून इन्व्हेस्टरला सर्व करून त्यांना योग्य माहिती देऊन आहे त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला. आणि हे का शक्य झालं निरंजनजी? कारण सर्व्हिस योग्य होती. तो ऑलरेडी NSEच्या पोर्टलवर ॲक्टिव्ह होता. ज्या लोकांनी फिजिकल फॉर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या आणि ज्यांचं NSE किंवा BSE किंवा आणखीन जे काही ऑनलाईन पोर्टल आहेत जिथे रजिस्ट्रेशनच नव्हतं, त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं अशक्य झालं. याचा आणखीन एक उत्तम मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगू इच्छितो की जसं साधारण 8 एप्रिल 2020ला फ्रँकलिन टेम्पल्टनने अचानकपणे त्यांच्या 6 स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला. आता डेफिनेटली हा इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर होता, परंतु मी जेव्हा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ ॲसेट ॲलोकेशनच्या पद्धतीने लोकांचा सांभाळतोय आणि अशी मार्केटची त्रेधात रिपीट होताना मी जेव्हा बघतोय, तर मी माझ्या इन्व्हेस्टरचे डेट फंडात जे काही पैसे होते, ज्याला मोठा फटका पडू शकतो अशी सदृश्य परिस्थिती जेव्हा निर्माण झालेली होती, तेव्हा एक्झॅक्टली 28-29 मार्चच्या दरम्यान निरंजनजी त्या फ्रँकलिनच्या 6च्या 6 फंडांमधून आम्ही ऑलमोस्ट 6 करोड रुपये बाहेर काढले, जी काही इन्व्हेस्टमेंट आमची होती. ओके. आणि तो इन्सिडंट 8 एप्रिलला घडला. त्याच्या आधी आम्ही एक्झिट केलेलं होतं. 3 लाख रुपये आमचे एका इन्व्हेस्टरचे अडकले, तेही थोडंसं आमच्या झालेल्या चुकीमुळे. म्हणजे इथे सर्व्हिस द्यायला आम्ही त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टरला कमी पडलो, हेही मी ओपनली या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो. पण अदरवाईज प्रत्येक इन्व्हेस्टरचे पैसे हे आम्ही आधीच बाहेर काढलेले होते. आता ह्याच्यात सांगण्याचा आनंद काय की त्या इन्व्हेस्टरला फ्रँकलिननी सगळ्यांना पैसे परत केले, पण माझ्या इन्व्हेस्टरला ते पैसे परत येण्यासाठी 2.5-3 वर्ष थांबायला नाही लागलं. आता हा देखील एक सर्व्हिसचा पार्ट आहे. ओके. तर हे थोडंसं काळानुरूप ओळखून त्यावेळी योग्य बदल होणं, निर्णय घेणं हा देखील सर्व्हिसचा पार्ट आहे. सो व्हरायटी ऑफ गोष्टी येतात. फक्त स्टेटमेंट मिळवणं हा सर्व्हिसचा फक्त पार्ट नसून हे सगळे बदल, या सगळ्या बदलांचा योग्य आपल्या इन्व्हेस्टमेंटवर होणारा परिणाम, त्यावेळी मिळणारी सर्व्हिस ही जास्त महत्त्वाची आहे, रादर दॅन चेझिंग दी रिटर्न ऑर जस्ट गेटिंग दी स्टेटमेंट. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची सर्व्हिस ही किती व्हास्ट आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभूतपूर्व परिस्थिती जर कुठली आली, कोविडसारखी क्रायसिस सिच्युएशन आली, तर डिस्ट्रीब्युटर ही किती महत्त्वाची मोलाची भूमिका बजावू शकतो इन द इंटरेस्ट ऑफ गुंतवणूकदार, हे पण तुम्ही अगदी छान एक्सप्लेन केलं. एक शेवटचा प्रश्न, डिस्ट्रीब्युटरतर्फे सगळे कंप्लायन्सेस होत आहेत ना, हे कसं बघायचं? अतिशय फारच छान प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे अतिशय छान. मी मुद्दामून याच्यासाठी म्हणलं की आत्ताच रिसंटचं सेबीने डिक्लेअर केलेलं किंवा ॲम्फीने डिक्लेअर केलेलं ड्यू डिलिजन्स ज्याला आम्ही म्हणतो, ओके, किंवा ऑडिट असा आपण त्याला शब्द वापरू शकतो, हे झालेलं आहे. आणि वी आर नोन ॲज अन कंप्लायन्स अप्रूव्ड फर्म. म्हणजे अजून तसं काही सर्टिफिकेट माझ्यापर्यंत आलेलं नाही, पण ऑडिटरने ॲटलिस्ट कुठला रिमार्क तरी क्रिसंटच्या नावाने दिलेला नाही आहे. आता आम्ही जे काही डॉक्युमेंटेशन सबमिट केलं आहे, जी फाईल त्या येणाऱ्या आलेल्या ऑडिटरला सगळी डॉक्युमेंट्स दाखवून त्यांनी जे जे मागितलं ते सगळ्या गोष्टी पुरवून ज्या गोष्टी सबमिट केलेल्या आहेत त्या सगळ्या परत एकदा चेक करून तो आम्हाला काही पॉईंट्स देणार आहे आणि त्या पॉईंट्सच्या आधारे ॲम्फी आमचं रेटिंग करणार आहे. ओके. म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया ही त्या डिस्ट्रीब्युटरचं रेटिंग करणार आहे. ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, कारण इन्व्हेस्टरला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कंप्लायन्स होत आहेत ना आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा जेव्हा इन्व्हेस्टर येताना त्याचं रिस्क समजून घेतलं जातं आहे का, त्या रिस्कची मांडणी कुठे होतीये का. म्हणजे रिस्क आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समजा आता तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि तुम्ही क्रिसंटपर्यंत पोहोचलात आणि तुम्ही म्हणालात की भूषणजी मला 1-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि तुम्ही फर्स्ट टाइमच येत आहे. ओके. आपली ओळख नाही आहे फारशी, तर मी स्ट्रेट अवे सर या फंडात इन्व्हेस्टमेंट करा, 2 लाख करा, 5 वर्षात तुम्हाला एवढा परतावा मिळेल असं म्हणून जर इन्व्हेस्टमेंट घेत असेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. परंतु तेच 2 लाख रुपये घेण्यापूर्वी मी तुमची पूर्ण रिस्कची मानसिकता समजून ती कागदावर मांडून घेतोय. म्हणजे जर
निरंजनजी तुम्ही हे 2 लाख रुपये लावलेत आणि त्याची व्हॅल्यू जर 1.5 लाख रुपये झाली तर तुमची मानसिकता काय असेल, हे समजून घेऊन, म्हणजे त्याची आम्ही प्रश्नावली तयार केलेली आहे. किंबहुना सेबीने ते कंपल्सरीच केलेलं आहे आता, त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला ते करायलाच लागतं. सो तो कंप्लायन्स व्यवस्थित सांभाळून, म्हणजे ते रिस्क समजून घेऊन, त्याची मांडणी करून, त्याचं रेटिंग समजून घेऊन, आणि मग विलिंगनेस आणि ॲपेटाईट याबद्दल आपण खूप वेळा बोललो आणि सारखं मी पॉडकास्टमध्ये सांगत असतो, किंवा इन्व्हेस्टर रेग्युलरली जरी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर भेटला तरी ते परत परत रिपीटेडली सांगत असतो की विलिंगनेस आणि ॲपेटाईटमध्ये फरक काय आहे. तर हे समजून घेणारा डिस्ट्रीब्युटर किंवा हे समजून घेणारी ती डिस्ट्रीब्युटर कंपनी, कॉर्पोरेट त्या पद्धतीने काम करते ना, आणि हे सगळे कंप्लायन्सेस, म्हणजे जसं मी ड्यू डिलिजन्सबद्दल बोलतो तसंच कुठलीही मार्केटिंग प्रलोभन दाखवून इन्व्हेस्टमेंट होत नाही ना, त्याच्याबद्दलचा कंप्लायन्स व्यवस्थित सांभाळला जातोय ना. त्यानंतर उभी करणारी टीम ही पण त्या डिस्ट्रीब्युटरचं जे नॉलेज आहे ते नॉलेज त्या टीमला ट्रान्सफॉर्म होतंय की नाही. कारण आपण मगाच्या प्रश्नात बघितलं की उद्या तो डिस्ट्रीब्युटरच जर नसेल तर त्याची टीम तेवढी स्ट्रॉंग आहे का, त्या टीमकडे तेवढं नॉलेज पास ऑन होतंय का, ट्रेनिंगच्या स्वरूपात त्या टीमला काय काय दिलं जातं, हा देखील एक कंप्लायन्सचा पार्ट आहे. आणि हा देखील इन्व्हेस्टरने समजून घ्यावा की वर्षभरात त्या टीमला काय ट्रेनिंग दिलं जातं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल ट्रेनिंग दिलं जातं, ज्याचा इम्पॅक्ट माझ्या पोर्टफोलिओला काय होऊ शकतो. ओके, ह्या देखील गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. सो कंप्लायन्सच्या अंडर खूप गोष्टी निरंजनजी येतात. तर हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत आणि त्या समजून इन्व्हेस्टरने नक्की घ्याव्या आणि मगच डिस्ट्रीब्युटरची निवड ही करावी. हा संपूर्ण एपिसोड अतिशय महत्त्वाचा आणि खरोखर सेव्ह करून पुन्हा पुन्हा ऐकावा असं झालं असं मला वाटतं. याचं कारण की बऱ्याचदा गुंतवणूकदारांना डिस्ट्रीब्युटरविषयी माहितीच नसते किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक हे डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातूनही करता येते हेही माहिती नसतं. कारण आज म्हणजे टी व्ही जरी लावला आपण तरी असे अनेक ॲप्स पण आलेले आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट करू शकता इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर तुमचं तेवढं नॉलेज असेल, अभ्यास असेल तर तसं करायलाही हरकत नाही. पण डिस्ट्रीब्युटरचा रोल हा नक्की काय असतो हे तुम्ही अगदी योग्य प्रकारे एक्सप्लेन केलं. त्याच्यामुळे सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की तुम्ही जर अजून म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा श्रीगणेशा केला नसेल आणि जर क्रिसेंटच्या माध्यमातून करायची इच्छा असेल हा एपिसोड ऐकल्यावर, तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.